मित्रहो नमस्कार. मी बघितला मराठी चित्रपट समर्थ, ज्यात मुख्य भूमिकेत आहेत भूषण प्रधान, पुष्कराज चिरपुटकर, हार्दिक जोशी आणि शर्वरी जेमिनीस. हा सिनेमा 2 पिढ्यांमधील वैचारिक संघर्ष तर दाखवतोच, शिवाय समर्थ रामदास स्वामींच्या मनाचे श्लोक याचे तत्वज्ञानही अधोरेखित करतो. हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरा उतरतो का? चित्रपटगृहात जाऊन हा पिक्चर बघावा की नाही, चला सविस्तर जाणून घेऊया. याची साधारण कथा अशी की एक समर्थ नावाचा सिव्हिल इंजिनियर आहे, जो अतिशय प्रॅक्टिकल, आधुनिक आणि आजच्या तरुणाईचा चेहरा आहे. दुसऱ्या बाजूला आहेत त्याचे वडील, जे अध्यात्म, संस्कार आणि समर्थ रामदास स्वामींच्या विचारांवर प्रचंड विश्वास ठेवतात. दोघांच्या विचारात जमीन आसमानाचा फरक आहे. मुलाला वाटतं की अध्यात्म आणि जुने विचार आजच्या जगात उपयोगी पडत नाहीत, पण नंतर मुलाच्या आयुष्यात एक मोठी घटना घडते, ज्यामुळे त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. अशावेळी ज्या विचारांचा त्याने तिरस्कार केला होता, तेच विचार त्याला कसे संकटातून बाहेर पडण्यासाठी उपयोगी पडतात, त्याची ही कहाणी आहे. चित्रपटाच्या पॉझिटिव्ह गोष्टींबाबत बोलायचं झालं तर यात मुख्य पात्रांचा अभिनय नक्की येईल. भूषण प्रधानने आजच्या पिढीच्या एका जिद्दी मुलाची भूमिका अत्यंत ताकदीने साकारली आहे. पण या सगळ्यात खरा सरप्राईज एलिमेंट ठरतो तो म्हणजे पुष्कराज चिरपुटकर. एका आध्यात्मिक आणि तत्वनिष्ठ वडिलांच्या भूमिकेत त्याने खूप चांगलं काम केलं आहे. भूषण आणि पुष्कराज यांच्यातील समोरासमोरील दृश्य आणि त्यातील संवाद खूप चांगले झाले आहेत. समर्थ रामदास स्वामींचे विचार किंवा मनाचे श्लोक हे केवळ भक्तीपुरतं मर्यादित न ठेवता ते आजच्या ताणतणावाच्या जगात मानसिक शांती आणि शिस्तीसाठी कसे उपयुक्त आहेत हे दिग्दर्शक योगेश फुलपगार यांनी छान मांडलं आहे. कोकणाचा निसर्गरम्य परिसर कॅमेऱ्यात खूप सुंदर टिपला गेला आहे. केदार पंडित आणि रोहित राऊत यांचं संगीत कथेला साजेसं आहे. आता वळूया चित्रपटाच्या काही खटकलेल्या गोष्टींकडे. पहिली गोष्ट म्हणजे चित्रपटाची लांबी काही काळानंतर जाणवायला लागते. त्यातील काही सीन उगाचच घेतलेले वाटतात, तर काही सीन खूप ताणल्या गेल्यासारखे वाटतात. खरं सांगायचं तर पुष्कराज धारकरी वाटतच नाही. धारकऱ्यांमध्ये असणारा बाणा, परखड बोलणं, तो निर्भीडपणा पुष्कराजमध्ये दिसतच नाही. चित्रपटामध्ये समर्थांच्या काही बौद्धिक गोष्टी ऐकायला मिळतील असं वाटलं होतं. कथेत ते खूप छान फिट बसलं असतं, पण चित्रपटात तसं काही घडत नाही. बॅकग्राऊंडला काही मनाचे श्लोक वाचतात तेवढंच. समर्थांच्या त्या श्लोकांचा मर्म समजून कोणीतरी कुठेतरी ते अंमलात आणतील आणि समर्थांचे विचार आजही कसे उपयुक्त आहेत हे दाखवून दिले जाईल असे वाटले होते. पण चित्रपट यापासून बराच लांब राहतो. यातला हिरो कॉन्फिडंट कमी आणि उर्मट जास्त वाटतो. बऱ्याच ठिकाणी तो उर्मटपणाच करताना दाखवलाय. पण जिथे त्याला बोलायला हवं की माझ्यावरचा आळ खोटा आहे, तिथे तो आणि त्याचा वकील मित्रही अतिशय कमकुवत पडतात, गप्प राहतात. असे बरेच प्रसंग यात आहेत जे पटत नाहीत किंवा नंतर ज्यांचा उलगडा होत नाही, अनुत्तरित राहतात. जसा एक प्रसंग आहे ज्यात हिरोला सांगितलं जातं की तुझ्या बाबांनी सांगितलंय की तू कुठल्या जर संकटात सापडला तर या डायरीचे कुठलेही पान उघडून तू वाच, तुला उत्तर मिळेल किंवा मार्ग सापडेल वगैरे. तसे तो पान उघडतो, पण त्यात नक्की काय लिहिलंय हे मेकर्सला दाखवावंसं वाटलं नाही, किंवा ती डायरी वाचून त्याला कुठल्या प्रश्नांची काय उत्तरं मिळाली हेही सांगावंसं वाटलं नाही. ज्या विचारांचा त्याने आयुष्यभर तिरस्कार केला ते तो अचानक अंगीकारायला लागतो, हे काही आपल्याला पटत नाही. अजून एक गोष्ट आपल्याला पटत नाही, ती म्हणजे या चित्रपटाचा अति ड्रॅमॅटिक असा शेवट. असो, चांगल्या वाईट बऱ्याच गोष्टी याबद्दल सांगता येतील. हे सर्व लक्षात घेता मी समर्थ या चित्रपटाला देईन 10 पैकी 6.5 मार्क्स. कारण एकंदरीत चित्रपटाचा सात्विक भाव प्रेक्षकांच्या मनाला स्पर्शून जातो. शिवाय सध्याच्या कंटेंटच्या तुलनेत हा चित्रपट बऱ्यापैकी उजवा ठरतो. अशा प्रकारचा बौद्धिक चित्रपट करताना त्यातून बौद्धिकताच काढून टाकू नये हे या निमित्ताने सांगावंसं वाटतं. बाकी तुम्ही हा चित्रपट बघितला असल्यास तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.